नमस्कार. मी आपला रमेश सारथी. गोरा राजाची ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण अगदी सोप्या रीतीने इंग्रजी व्याकरण शिकत आहोत आणि आपल्या या ग्रामर मध्ये अगोदरच्या क्लासमध्ये आपण डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हे सुरुवात केलेली आहे. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसे बदलतात हे नियम आपण पाहायला भेटतात. म्हणजे टेन्स म्हणजे क्रियापद कसे बदलतोय, अडवर्ब कसे बदलतोय आणि प्रोनाउन्स म्हणजे कसे बदलतोय हे अगोदर आपण पाहायला भेटा. ज्यांनी हे व्हिडिओ पहिली वेळेस पाहत असतील त्यांना एक सूचना आहे, कृपया प्लेलिस्ट मध्ये जाऊन तिथं अगोदरचे व्हिडिओज पाहणे ज्यांनी कारण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. सो या क्लासमध्ये बेटा आपण आता वाक्यात कसे बदल होते. आपल्याला माहिती आहे वाक्य चार प्रकारचे आहेत बेटा. डिक्लेरेटिव्ह वाक्य त्याला असर्टिव्ह पण म्हणतोय, इंट्रॅगेटिव्ह वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, इम्परेटिव्ह वाक्य आणि एक्सक्लेमेटरी वाक्य. हे चार वाक्यांमध्ये चार वेगळ्या पद्धतीने हे डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच बदलतो बेटा. तर आपण डिटेलमध्ये शिकूया. आता हे आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कसे बदलतोय. पहा बेटा, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये वाक्य बदल कशी होतं. फर्स्ट सेंटेन्स, शी सेड कामा इट कामा स्टार्ट आय एम गोइंग टू नांदेड नाऊ. हे डायरेक्ट स्पीच मध्ये कामा इन्व्हर्ट कामास आहेत बेटा. आणि याचं इनडायरेक्ट स्पीच कसं होतं बघूया. शी सेड दॅट. विद्यार्थी मित्र एक लक्ष द्या इकडं, कामा जे आहे या कामाच्या ठिकाणी कंजंक्शन दट येतो बेटा असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये. हे लक्षात ठेवा, लिहून घ्या बेटा. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कामाच्या ठिकाणी काय येतो, दॅट. हे का सांगतो माहितीये, हे महत्वाचं का आहे. प्रश्नार्थी वाक्यामध्ये दट येत नाही बेटा, म्हणून तुम्हाला सांगतोय हे दॅट असर्टिव्ह मध्ये येतोय, लिहून घ्या बेटा. शी सेड दॅट शी वॉज गोइंग टू नांदेड देन. इथं जे आई आहे हे आईचे बदल म्हणजे ती शी आहे आणि एम झाला वाज. आय एम गोइंग टू प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, शी वॉज गोइंग पास्ट कंटिन्युअस टेन्स झालेला आहे बेटा. टू नांदेड नावचा देन झालेला आहे. शी वॉज गोइंग टू नांदेड देन हे इनडायरेक्ट स्पीच आहे बेटा. पहा कसे बदललं आपण. अगोदरचे जे नियम आहेत ते लक्षपूर्वक वाचा. हे जे सर्वनामांमध्ये बदल कसा होतो, इथं शी कसे आलेले आहे हे अगोदर आपण पाहिलं बेटा. इथं एमचा वास कसा येतोय हेही आपण पाहिलं बेटा. इथं नावचा देन कसा होतो हेही आपण लिहून घेतलं. सो अगोदरचे व्हिडिओज पहा आणि हे लिहून घ्या बेटा. आणि विसरू नका, कारण का परीक्षेमध्ये हे जास्त गोंधळ करणारा हे डायरेक्ट स्पीच आहे बेटा. कारण का क्रियापदामध्ये बदल करावं लागतं, क्रिया विशेषणामध्ये बदल करावं लागतं, सर्वनामांमध्ये बदल करावं लागतं. हे कन्फ्यूज होते, खूप लोकांना कन्फ्यूज होतं बेटा. म्हणून लक्षपूर्वक ऐका आणि लिहून घ्या. दुसरं वाक्य बघूया बेटा. ही सेड टू मी आय डोंट वेस्ट माय टाइम. ही सेड टू मी नंतर कामा इन्व्हर्टेड कामास आहेत, आय डोंट वेस्ट माय टाइम, फुल स्टॉप, इन्व्हर्टेड कामास क्लोज आहे बेटा. इथं ह्याचं बघूया बेटा काय होतं इनडायरेक्ट स्पीच. ही टोल्ड मी दॅट. पहा बेटा इथं एक डिफरन्स पहा. पहिल्या वाक्यात सेड असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये सेड आहे, डायरेक्ट स्पीच मधला इनडायरेक्ट स्पीच काय बेटा सेड सेडच आहे. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये सेड टू आहे, त्याचं टोल्ड झालेलं आहे बेटा. सेड टूचं काय झालं, टोल्ड. आणि अजून एक लक्षात घ्या बेटा, टोल्ड नंतर टू शब्द नाहीये. स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी, उमेदवारांना कन्फ्यूज करण्यासाठी चूक ओळखा म्हणून हा टोल्ड नंतर टू देतात. ही टोल्ड टू मी असे तुम्हाला वाक्य देतात, चूक ओळखा म्हणतात. टोल्ड नंतर टू येत नाही. समजा तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या चुकीचा दुरुस्त करता, माहिती नसेल तर कन्फ्यूज होतो बेटा. वेल, ही टोल्ड मी दॅट ही डिडंट वेस्ट हिज टाइम. ही आय डोंट वेस्ट आहे. आता आयचं ही इथं ही झालेलं आहे बेटा, इथं मायचं हीच झालेलं आहे. हे मी तुम्हाला लिहून दिलेले आहे, हे पहा बेटा, लक्ष द्या. म्हणजे इथं सेड असेल तर सेड, सेड नसेल तर टोल्ड. इथं लिहिलं पहा बेटा, सेड जर असेल तर सेडच होतोय, सेड टू असेल तर टोल्ड होतोय आणि टोल्ड नंतर टू येत नाही. येस. आता चेंजेस हे बदल बेटा, नियम ज्याला आपण म्हणतोय, म्हणजे हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये बदल कसे होतात. इथं इंग्रजीमध्ये आहे, इंग्रजीमध्ये सांगतो, मी मराठीमध्ये पण सांगतो, लिहून घ्या बेटा. पहिला चेंज,
द रिपोर्टिंग वर्ब इन डायरेक्ट स्पीच सेड बिकम्स सेड इन इनडायरेक्ट स्पीच. इथं आता सांगितलं बेटा डायरेक्ट स्पीच मधला रिपोर्टिंग वर्ब जे सेड आहे ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये सेडच असतो. लिहून घे बेटा मराठीमध्ये. आणि दुसरा द रिपोर्टिंग वर्ब सेड टू इन डायरेक्ट स्पीच बिकम्स टोल्ड इन इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच मध्ये असलेला रिपोर्टिंग वर्ब सेड टू इनडायरेक्ट स्पीच मध्ये टोल्ड होतो बेटा. हे लिहून घ्या. आणि टोल्ड नंतर टू येतो का? हा, टोल्ड नंतर टू येत नाही, हे लक्षात ठेवा बेटा. नेक्स्ट तिसरा द कंजंक्शन दॅट कम्स एट द प्लेस ऑफ कॉमा. हे जे कॉमा आहे डायरेक्ट स्पीच मध्ये, या कॉमाच्या ठिकाणी काय होतं इथं? दॅट. म्हणजे डायरेक्ट स्पीच मधलं कॉमाच्या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच मध्ये दॅट हे कंजंक्शन येतोय. हे पण लिहून घ्या बेटा. आणि चौथा द इन्व्हर्टेड कॉमास आर रिमूव्ड इन इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच मध्ये इन्व्हर्टेड कॉमास अवतरण जे असतात ते काढून टाकायचं, ते ठेवायचं नाहीये बेटा. इनडायरेक्ट स्पीच मध्ये इन्व्हर्टेड कॉमास नसतात, डायरेक्ट स्पीच मध्ये असतात. हे तुम्हाला पंक्च्युएशन मध्ये देखील अति महत्वाचं आहे बेटा. तिथं विचारतात, तिथं तुम्हाला कामाचं आहे. नेक्स्ट शेवटचा आता पासून बघूया. द प्रोनाउन्स वर्ब्स अँड ॲडव्हर्ब्स शुड बी चेंज्ड ॲज मेन्शन्ड अर्लियर इन डिफरंट रूल्स. म्हणजे सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण हे कसे बदलायचे? अगोदर जे बेटा आपण नियम लिहून घेतलेले आहेत, सर्वच नियम दिलेले आहे, त्या नियमांप्रमाणे योग्य रीतीने हे प्रोनाउन्स, वर्ब्स आणि ॲडव्हर्ब्स हे बदलायचा. ह्यासाठी अगोदरचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. वेल मित्रांनो, हे लिहून घ्या पूर्ण. आणि लगेच आपण प्रश्नार्थी वाक्यामध्ये बदल कशी होतो ते बघूया बेटा. देर आर टू टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. प्रश्नार्थी वाक्य दोन प्रकारचे आहेत. एक आहे वर्बल क्वेश्चन्स किंवा येस नो टाइप क्वेश्चन्स बेटा. वर्बल क्वेश्चन्स किंवा येस नो टाइप क्वेश्चन्स. आणि दुसरा प्रकार आहे डब्ल्यूएच क्वेश्चन्स. डब्ल्यूएच क्वेश्चन्स म्हटलं तर प्रश्नाच्या सुरुवातीला डब्ल्यूएच शब्द येतोय. वर्बल प्रश्नामध्ये इज, आर, वाज, वेअर, कॅन, कुड असे क्रियापद येतात. त्याला म्हणतो आपण वर्बल क्वेश्चन्स. ठीक आहे, बघूया आता वाक्यांचा बदल कसा होतोय. शी सेड टू मी, कॉमन कॉमा स्टार्ट, इज दिस युअर कॉलेज? क्वेश्चन मार्क, अवतरण क्लोज. मला सांगा बेटा हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे? येस, वर्बल आहे बेटा. कारण का? हे इज न सुरुवात झालेलं आहे. छान, हुशार झाला तुम्ही. हे वर्बल प्रश्न आहे. मग वर्बल प्रश्नामध्ये कसे बदलतो बघूया बेटा. शी आस्क्ड मी. पहा विद्यार्थी मित्र, सेट टू काय झालंय तर आस्क्ड झालेलं आहे. शी आस्क्ड मी, इथं कामाच्या ठिकाणी इफ आला बेटा. विधानात्मक वाक्यामध्ये आपण दट घेतली होती, परंतु दट आला का इथं? नाही. काय आला मग? इफ. कुठं? हे वर्बल प्रश्नामध्ये. इफ दट वॉज माय कॉलेज, दिस इज दट वॉज. मित्र हो, मी जेव्हा तुम्हाला टेन्स शिकवली होती तेव्हा आम्ही वारंवार सांगत होतो, जेव्हा विधानात्मक वाक्याला प्रश्नार्थी वाक्यात जेव्हा बदललो आपण, तेव्हा मी तुम्हाला वारंवार सांगितलं बेटा, ज्यांनी हे व्हिडिओ अगोदर बघत असतील कृपया प्लेलिस्ट मध्ये जाऊन टेन्स पण पहा. म्हणजे आपण विधानात्मक वाक्याला प्रश्नार्थी वाक्य कसे बनवलेले आहे ते टेन्स मध्ये क्लिअरली आहे बेटा. सो इथं म्हणजे विधानात्मक वाक्य कसे होतोय, हे प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय असतो बेटा? हे इज हे क्रियापद सुरुवातीला असतोय, दिस सब्जेक्ट नंतर असतोय, आणि विधानात्मक वाक्यामध्ये हे दिस जे आहे ते अगोदर येतो आणि क्रियापद नंतर येतो. हे विधानात्मक वाक्य बेटा. हा दिसचा दट झालेला आहे, इजचा वाद झालेला आहे. माय कॉलेज म्हणजे इज दट युअर कॉलेजचं काय झालं? इफ दट वॉज माय कॉलेज. शी आस्क्ड मी, मला विचारले तिनं. क्वेश्चन मार्क गेलेला आहे, अवतरण चिन्ह देखील गेलेले आहेत. हे लिहून घ्या बेटा. लक्ष द्या. दुसरा प्रश्न, आय सेड टू हर व्हेन डिड यू अराइव्ह हिअर? हा कोणता प्रश्न आहे बेटा? येस, हा डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. कारण का? डब्ल्यूएच शब्द इथं अगोदर आलेला आहे. सो व्हेन डिड यू अराइव्ह हिअर? आय सेड टू हर. हे आय सेड टू चा इन्क्वायर्ड, सेड टू चा आस्क्ड होतंय किंवा इन्क्वायर्ड होतंय. आय इन्क्वायर्ड हर वेन, हे जे डब्ल्यू शब्द आहे ना बेटा, इथं इफ नाही घ्यायचं. डब्ल्यूएच प्रश्नामध्ये काय नाही घ्यायचं? इफ नाही घ्यायचं. डब्ल्यू शब्द जे असेल तेच घ्यायचं.
वेन शी हॅड अराइव्हड देअर कुणाला विचारलं मी तिला विचारलं होतं. यूचा शी झालेला आहे. हे सिंपल पास्ट टेन्स आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स होतो. मी लिहून दिला बेटा नियमामध्ये. ते नियम पुन्हा इक्वल्स पहा. सो वेन शी हॅड अराइव्हड देअर हे इनडायरेक्ट स्पीच बेटा. तर पहा मित्र होय दोन वाक्य दोन प्रकारचे प्रश्न आणि चेंजेस बदल कसे होतात पहा. चेंज नंबर 1. The interrogative sentence in direct speech becomes assertive sentence in indirect speech. The most important. सर्वात महत्वाचं बेटा डायरेक्ट स्पीच मध्ये असलेला प्रश्नार्थी वाक्य इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होतं? विधानात्मक वाक्य होतो. हे मराठीमध्ये पण लिहून घ्या. आणि दुसरा the reporting verb said to becomes asked or inquired in indirect speech. डायरेक्ट स्पीच मध्ये said असू द्या said to असू द्या ते इनडायरेक्ट स्पीच काय होतं? आस्क्ड किंवा इन्क्वायर्ड होतो बेटा. हे पण लिहून घ्या. तिसरा नियम इन वर्बल क्वेश्चन कंजंक्शन इफ और वेदर कम्स एट द प्लेस ऑफ कामा. वर्बल प्रश्नामध्ये येस नो टाइप प्रश्नामध्ये कामाच्या ठिकाणी कामाच्या ऐवजी इफ किंवा वेदर हे कंजंक्शन येतं बेटा. हे पण लिहून घ्या. आणि चौथा नियम बघूया. In WH questions, the same WH word should be used as conjunction at the place of comma. वर्बल प्रश्नांमध्ये कामाच्या ठिकाणी इफ किंवा वेदर लिहायचं. तेच WH जे प्रश्न असतात त्या WH प्रश्नामध्ये कामाच्या ठिकाणी जे दिलेलं WH शब्द जे आहे ते शब्द लिहायचा कंजंक्शन बनवून. आणि पाचवा बघूया बेटा. इन्व्हर्टेड कॉमास आर रिमूव्ड इन इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच मध्ये इन्व्हर्ट कामास कामा इन्व्हर्ट कामास प्रश्नार्थी वाक्य हे काढून टाकायचं नाही. हे ठेवायचं नाही. आणि सहावा आणि शेवटचा बघूया. प्रोनाउन्स वर्ब्स अँड adverbs should be changed suitably according to the rules mentioned earlier. मित्रहो हे सर्वात महत्वाचं आहे. सर्वनाम क्रियापद आणि क्रियाविशेषण हे जे अगोदर सांगितले जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे योग्य रीतीने ह्याच्यामध्ये बदल करायचा. सो विद्यार्थी मित्र हो प्लीज राईट डाऊन. जर समजत नसेल तर कॉमेंटमध्ये पुन्हा विचारा. मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आणि एक वेळेस जर समजलं नाहीये तर हे व्हिडिओ पुन्हा पहा बेटा. पुन्हा पुन्हा पहा तुम्हाला समजेल. ठीक आहे बेटा. इथं आपण थांबूया. पुढच्या क्लासमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्सेस एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस हे घेऊन पुन्हा आपण भेटूया बेटा. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.